मी अस्मिता राहुल बागडे. माझ्या कवितेचं नाव आहे खेडे. मी माझ्या कवितेमध्ये खेडेगावात ज्या काही समस्या असतात त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, त्या समस्या आपल्यासमोर मांडण्यासाठी मी ही कविता लिहिलेली आहे खेडे. कृपया माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही विनंती. खेड्यातील आजी शहरात नातवाकडे येते. खेड्यातील आजी शहरात नातवाकडे येते. 5-5 नळ पाहून चक्रावून जाते. 5-5 पाण्याचे नळ पाहून चक्रावून जाते. खेड्याच्या विहिरीत तर पाणी अगदी बुडाले असते. खेड्याच्या विहिरीत तर पाणी अगदी बुडाले असते. 5-5 गुण पाण्यासाठी रातभर जागा लागते. 5 गुण पाण्यासाठी रातभर जागा लागते. आत्ता कोठे नळाला पाणी येवाले लागले. आत्ता कोठे नळाला पाणी येवाले लागले. पण नळावर पाण्यासाठी झगडे बी होवाले लागले. पण नळावर पाणी भरण्यासाठी झगडे बी होवाले लागले. खेड्यात दुष्काळ तर 12ही मास राहते. खेड्यात दुष्काळ तर 12ही मास राहते. नापिकी बेरोजगारी 5वीला पुजली असते. नापिकी बेरोजगारी 5वीला पुजली असते. उन्हाळ्यात पाण्याचा तर ठणठण गोपाल राहते. उन्हाळ्यात पाण्याचा तर ठणठण गोपाल राहते. पाण्याविना गुरंढोरं शेत झुरून मराले बी लागते. पाण्याविना गुरंढोरं शेत झुरून मराले बी लागते. 4थीपर्यंत खेड्यात शिकवाले एकच मास्तर राहते. 4थीपर्यंत खेड्यात शिकवाले एकच मास्तर राहते. परीक्षा नाही म्हणून शिकवणं बी जेमतेमच राहते. परीक्षा नाही म्हणून शिकवणं बी जेमतेमच असते. मास्तर आले दुपारी पोरायले खिचडी खाऊ घाला लागते. मास्तर आले दुपारी खिचडी खाऊ घाला लागते. वाढण्याच्या भानगडीत शिक्षण चुलीतच जाते. वाढण्याच्या भानगडीत शिक्षण चुलीतच जाते. अशानं कसं होणार? अशानं कसं होणार? मले तुम्ही सांगा तर खरे. अशानं कसं होणार? मले तुम्ही सांगा तर खरे. गावातल्या पोरायचे भविष्य कसे सुधरेल बरे. गावाच्या पोरायचे भविष्य कसे सुधरेल बरे. गावाच्या पोरायचे भविष्य कसे सुधरेल बरे. धन्यवाद.